निर्मला नवले यांनी जे ॲलिगेशन्स केलेले आहेत, मित्रांनो लिटरली ड्रग्स केस बद्दल त्यांनी बोललेले आहे. ड्रग्स केस बद्दल बोलणं ही साधी गोष्ट नाहीये. गावातले तरुण ड्रग्सच्या आहारी चाललेले आहेत. एवढंच नव्हे मित्रांनो, निवडणुकीच्या काळामध्ये ड्रग्स देण्यात आलं, ड्रग्स वाढण्यात आलं, कार्यकर्त्यांना ते देण्यात आलं. त्यामुळं रात्रभर कार्यकर्ती जागी होती. यांसारखे आरोप निर्मला नवले यांनी केलेले आहेत. मित्रांनो, काय-काय व्हिडिओमध्ये बोललेले आहेत याच्याबद्दल आपण जाणून घेऊयात. आणि याचबरोबर मी पहिले तुम्हाला व्हिडिओ दाखवतो. नमस्कार, मी निर्मला शुभम नवले. माझा हा 329 मतांनी झालेला पराभव माझ्यासाठी खूप अनपेक्षित होता. मात्र पैशांचा प्रचंड अतिवापर होऊन सुद्धा 6,577 मतदारांनी माझ्यावर जो विश्वास दाखविला त्याबद्दल मी त्यांची मनापासून ऋणी आहे. या निवडणुकीमध्ये पैसा जिंकला, बोगस मतदान जिंकले आणि माणूस हारला हे स्पष्ट आणि कटू वास्तव सत्य आहे. आज माझ्याकडे काही मतदार हा काही पैशांसाठी कुणी 5 वर्षांसाठी विकला गेला की भावना मला आतून अस्वस्थ करते आणि खूप टेका देते. या निवडणुकीमध्ये विरोधकांकडून दारू बरोबर ड्रग्जचाही मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात आला. निवडणुकीत तरुण कार्यकर्ते अधिक पाळावे, ते रात्रभर जागे राहावे यासाठी ड्रग्जचा अतिवापर करण्यात आला. याचा गंभीर परिणाम येणाऱ्या काळात नक्कीच दिसून येणार आहे. आज माझ्या गावात या निवडणुकीदरम्यान नवीन 30 ते 40 तरुण ड्रग्जच्या आहारी गेले. तरुण पिढी अशा प्रकारे बरबाद होताना पाहणं हे माझ्यासाठी अत्यंत चिंताजनक आणि दुःखद आहे. आजच्या राजकारणात विकास कामे, लोकांचे सुखदुःख, वैयक्तिक प्रश्न, पक्षनिष्ठा किंवा व्यक्तिनिष्ठा यांना कोणतीही किंमत उरलेली नाही. दुर्दैवाने आज कोणता उमेदवार जास्तीत जास्त पैसे वाटतो हेच निकष ठरले आहेत. म्हणूनच आजची परिस्थिती अशी झाली आहे की ज्याला राजकारण करायचे आहे त्यांनी आधी पैसा कमवावा आणि तो निवडणूक आली की त्यामध्ये वापरावा. जिंकून यावे आणि पुढील 5 वर्षे मतदारांकडे पाठ फिरवावी, त्यांची कोणतीही कामे करू नये. आणि ज्याला राजकारण करायचे नाही त्याने आपल्या कुटुंबाकडे लक्ष द्यावे, कुटुंबाला वेळ द्यावा, घर सांभाळावा आणि प्रामाणिकपणे पैसा कमवावा. आज मला माझे मार्गदर्शक आदरणीय अजितदादा पवार यांचे शब्द प्रकर्षाने आठवतात. राजकारण खूप खराब आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघितलंच असाल की ज्या प्रकारे निर्मला नवले यांनी आरोप केलेले आहेत त्याच्यामध्ये ड्रग्सशी संबंधित असतील, याच्यामध्ये मित्रांनो पैसे वाटपाच्या संबंधित असतील. पैसे वाटपाचे आरोप तर प्रत्येक इलेक्शनमध्ये आपण ऐकतो, परंतु हे ड्रग्स कार्टेल काय आहे की अक्षरशः कारेगाव सारख्या एका गावापर्यंत ड्रग्स पोहोचलेला आहे. ही बघण्याची बाब आहे मित्रांनो. त्यांचे जे विरोधक आहेत ते देखील बोलतात आहे, त्यांचं देखील स्टेटमेंट आलेलं आहे की यांच्याकडे सर्वात जास्त पैसा आहे. लाखो करोडोंच्या गाड्या हे घेऊन येतात. एवढंच नव्हे तर यांचे जे पाहुणे आहेत ते देखील ड्रग्सशी रिलेटेड आहेत. ड्रग्सचा व्यापार ते करतात. यांसारखे एलिगेशन्स जे आहेत त्यांच्या विरोधकांनी लावलेले आहेत. म्हणजेच काय, ज्या निवडून आलेल्या आहेत त्यांनी हे आरोप केलेले आहेत. आम्ही कोणत्याही प्रकारचा पैसा वाटला नाही, जनतेने आम्हाला निवडून दिलेलं आहे असं विरोधक म्हणत आहेत. मित्रांनो, याच्यामध्ये जर आपण बघितलं, आरोप प्रत्यारोप तर होत राहतील, परंतु हायलाइट करणारा मुद्दा जो आहे तो आहे ड्रग्सचा. याच्यामध्ये सर्वसामान्य गावापर्यंत ड्रग्स पोहोचलेला आहे का? गावागावामध्ये ड्रग्स पोहोचलेला आहे का? याच्यामध्ये पिढ्या न पिढ्या बिघडवायचं काम होतंय का? असे कोणत्या पॉलिटिकल गोष्टी आहेत ज्या याला बॅकिंग करतात हे देखील बघणं गरजेचं आहे. आणि याच्यामध्ये जे आरोप यांनी केलेले आहेत याच्यावरती सखोल कारवाई व्हावी, चौकशी व्हावी. त्यावेळेसच जाऊन कुठेतरी हा गुंता सुटेल. नाहीतर काहीतरी वेगळं ॲलिगेशन करायचं. पैशाचं वाटप केलंय, ड्रग्सचं वाटप केलंय. काय पूर्णतः सगळ्या गोष्टींचे आरोप त्यांनी त्या व्हिडिओमध्ये केलेले आहेत. पोलिसांनी याची तात्काळ चौकशी करणं आवश्यक आहे. नाहीतर ड्रग्सचं जर तिथं असेल तर मित्रांनो खूप गंभीर बाब आहे. सर्वसामान्य गाव ही ड्रग्सच्या आहारी चाललेलं आहे. तर तुम्ही विचार करा या गावामध्ये अवस्था काय असू शकते. कार्यकर्ते ड्रग्स घेतात, पैसे वाटले, पैशाचे आरोप नॉर्मल असतात, परंतु ड्रग्स सारखे केसचे आरोप हे खूप डेंजरस असतात. तर नक्कीच या गोष्टीची चौकशी व्हायला पाहिजे. आता काय होतंय हे बघणं इंटरेस्टिंग राहील.